पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरेंच्या शिवसैनिकांचा भाजपमध्ये प्रवेश. शिवसैनिकांनी शिंदे सेनेचा पर्याय का डावलला? शिंदेंना झुगारून ठाकरेंचे शिवसैनिक भाजपमध्ये. आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसैनिकांनी भाजपची वाट धरली. पुण्यातील ठाकरेंच्या शिवसेनेत असलेल्या 5 माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. खरं तर नुकताच झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही यावेळी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्ष बदलले होते. अगदी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केल्यानंतरही अनेक जणांनी शिंदेंना पाठिंबा दिला होता. मात्र त्यावेळी या 5ही नगरसेवकांनी ठाकरेंच्या शिवसेनेत राहणं पसंत केलं. आता मात्र ठाकरेंची सेना सोडल्यानंतर या माजी नगरसेवकांना शिंदेंच्या सेनेमध्ये घेण्याचाही प्रयत्न करण्यात आला होता. पण तो पर्याय झुगारून या माजी नगरसेवकांनी भाजपची वाट धरली आहे. यामध्ये प्रामुख्यानं माजी नगरसेवक विशाल धनवडे, बाळासाहेब ओसवाल, संगीता ठोसर, पल्लवी जावळे आणि प्राची अल्हाट अशा एकूण 5 नगरसेवकांचा समावेश आहे. या 5ही नगरसेवकांनी कार्यकर्त्यांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. माजी नगरसेवकांनी ठाकरेंच्या सेनेच्या स्थानिक नेत्यांच्या कारभारावर टीका करत आपण ठाकरे सेना सोडून भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं यापूर्वी जाहीर केलं होतं. अर्थात ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही या नगरसेवकांचा जोरदार समाचार घेण्यात आला. तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेकडून लगेचच प्रेस कॉन्फरन्स घेत या जागांवरती आपला दावा असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे या जागा भाजपच्या वाट्याला जाणार नसून महायुतीमध्ये या जागा आपल्याकडेच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. ठाकरेंची सेना सोडल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याचा पर्याय खुला असतानाही या 5ही नगरसेवकांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय का घेतला असेल याबाबत सर्वत्र चर्चा आहे. या संदर्भात काही गोष्टी आता समोर आल्यात. शिंदेंच्या शिवसेनेचा एककलमी कार्यक्रम म्हणजे उद्धव ठाकरेंना नावं ठेवण्याचा आणि त्यांच्यावर टीका करण्याचा आहे. त्यामुळे इतकी वर्ष ज्या पक्षामध्ये राहिलो त्यावर टीका टाळण्याच्या दृष्टिकोनातनं जाणीवपूर्वक भाजपची निवड केली असल्याचं या नगरसेवकांकडनं सांगण्यात येत आहे. आणि यासोबतच आता आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर भाजपचीच पुन्हा सत्ता येण्याची दाट शक्यता आहे. या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून ठाकरेंच्या या शिवसैनिकांनी भाजपची वाट धरली आहे. शिवाय भाजपचा शहरामध्ये खासदार आहे आणि केंद्रीय मंत्री आहे. त्यासोबतच 2 मंत्र्यांसह भाजपचे 6 आमदार सुद्धा आहे. त्यामुळे आगामी काळात निधी मिळण्याबाबत आणि कामं मार्गी लागण्याच्या दृष्टीनं भाजप हा उत्तम पर्याय वाटल्यानं या नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला डावलून भाजपमध्ये प्रवेश केल्याचं बोललं जात आहे. माननीय मुरलीअण्णा मोहोळजी यांच्या पुढाकाराने चंद्रकांत दादा आणि धीरज घाटेजी आमच्या पुण्याच्या संपूर्ण टीमने हा जो राज्याला शोभेसा असा पक्षप्रवेश केला. कारण यापूर्वीच्या सर्व नेतृत्वाने मांडला आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये हिंदुत्ववादी विचारांना मागच्या 2.5 वर्षामध्ये ज्या पद्धतीने विचाराची तडजोड करण्यात आली, आपल्याला 1000 उदाहरण देता येईल की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जे शिवसेना आहे त्यामध्ये तर जेव्हा जेव्हा हिंदुत्वाचा विचार आला तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजे शरद पवार साहेब असतील किंवा काँग्रेस असेल यांच्या विचारासोबत उद्धव ठाकरे गेले. या महाराष्ट्राला कधी नव्हे असा हिंदुत्वादी विचाराची तडजोड झाली. सत्तेकरता हिंदुत्वाचे विचार सोडण्यात आले आणि त्यामुळं आपण याही घटना बघितल्या की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या लोकसभेच्या खासदार जे निवडून आलेत त्या लोकसभेच्या खासदारांच्या निवडणुकीच्या विजय रॅलीमध्ये पाकिस्तानचे ध्वज फडकण्यात आले आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार अपमान झाला. अशा अनेक घटना या महाराष्ट्रामध्ये आपल्याला मागच्या 2.5 वर्षात पाहायला मिळाल्या. आणि म्हणून अशा हिंदुत्ववादी विचाराने लहानपणापासूनच तयार झालेले कार्यकर्ते विचलित झाले. त्याचा परिणाम असा आहे की आज उद्धव बाळासाहेब ठाकरे जी शिवसेना आहे
या पक्षाला सोडून मूळ हिंदुत्ववादी विचाराच्या भारतीय जनता पार्टीच्या भूमिकेला स्वीकारून आज या ठिकाणी हे पक्षप्रवेश झाले आहेत। मला अभिमान आहे ज्या पद्धतीने विशाल धनवडे आणि बाळा ओसवाल बोलले की आम्ही एका विचाराचे आहोत आणि हिंदुत्वाच्या विचाराकरता आमची बांधिलकी आहे आणि म्हणून आम्ही हा पक्षप्रवेश करतो आहे। मला त्यांच्या याच्याकरता अभिनंदन करायचं आहे की जेव्हा मला देवेंद्रजींचा फोन आला माननीय मुख्यमंत्री महोदयाचा, त्यांनी मला हे सांगितलं की त्यांना शुभेच्छा त्यांनी दिल्याच आहे, त्यांची भेटही त्यांची झाली आहे, पण त्यांनी मला सांगितलं की हे अत्यंत चांगले कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ता म्हणून विचाराशी जुळलेले आहेत, आपल्या संघटनेला सोबतचे काम ते करतील आणि कुठल्याही स्वार्थाने आज त्यांनी कुठलाही पदाधिकार कुठल्याही नगरसेवकाच्या तिकिटा वगैरे काही न मागता या ठिकाणी पक्षप्रवेश केले। आपल्या मोदींच्या नेतृत्वातला भारत, मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे, देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आहे आणि मग आज जो पक्षप्रवेश होतो आहे तो विकसित भारताच्या संकल्पाला साथ देण्याकरता, देवेंद्रजींच्या विकासाच्या विजनला साथ देण्याकरता, उद्याच्या पुणे शहराच्या विकासामध्ये महाराष्ट्र सरकारचा, दिल्ली सरकारचा, केंद्र सरकारचा, डबल इंजिन सरकारचा महत्त्वाचा रोल असणार आहे आणि मुरली अण्णासारखा एक युवा राज्यमंत्री आज अमित सोबत मोदीसोबत काम करतायत। एक पुणे शहराचं मोठ्या प्रमाणावर डेव्हलपमेंट आपल्या या पक्षप्रवेशामध्ये दडलेलं आहे आणि त्यामुळं चंद्रकांत दादांनी सांगितल्याप्रमाणे आणि रवींद्र चव्हाणजी सांगितल्याप्रमाणे मी एवढंच सांगेल, हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। पुण्याहून अश्विनी जाधव केदारी, लोकमत व्हिडिओ।